स्वामी समर्थांचा आधार. वाळवंटातील पाण्याचा झरा. गोविंदराव हे अहमदनगर जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात राहणारे एक सरळ मार्गी पण अत्यंत दुःखी शेतकरी होते. त्यांची शेतीतली परिस्थिती खूप वाईट होती. सलग 3 वर्ष पाऊस पडला नव्हता. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि विहिरी कोरड्याठाक झाल्या होत्या. गोविंदराव मेहनती होते, पण निसर्गापुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. त्यांच्या डोक्यावर सावकाराचे मोठे कर्ज होते आणि कर्ज फेडण्याची कोणतीच आशा उरली नव्हती. त्यांची पत्नी जानकी आणि 2 लहान मुलं यांना 2 वेळचं पोटभर अन्न देणेही त्यांना कठीण झाले होते. घरात दररोज वाद आणि चिंतेचं वातावरण होतं. गोविंदरावांनी अनेक ठिकाणी नोकरी शोधली, पण काही उपयोग झाला नाही. एकदा ते खूप निराश होऊन गावाबाहेरील एका जीर्ण झालेल्या मारुतीच्या मंदिरात बसले होते. त्यांना आत्महत्या करावीशी वाटत होती. त्याच मंदिरात एक स्वामी समर्थांचा निष्ठावान भक्त केशवकाका नावाचे वृद्ध गृहस्थ रोज संध्याकाळी दिवा लावण्यासाठी येत असत. त्यांनी गोविंदरावांना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची प्रचंड निराशा ओळखली. केशवकाका म्हणाले, "काय रे गोविंदा, इतका चिंताग्रस्त का आहेस? तू तर देवावर विश्वास ठेवणारा माणूस. इतका का हरला आहेस?" गोविंदरावांनी रडत रडत आपली सगळी व्यथा केशवकाकांना सांगितली. केशवकाकांनी हसून उत्तर दिले, "गोविंदा, तू म्हणतोस माझी आशा संपली आहे, पण तुला माहीत आहे, जिथं आशा संपते तिथं खरं तर स्वामींचं काम सुरू होतं. तू आतापर्यंत तुझ्या शक्तीवर लढत होतास. आता तू फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेव, श्री स्वामी समर्थांवर. ते तुझे नक्कीच कल्याण करतील." केशवकाकांनी गोविंदरावांना एक स्वामी समर्थांचा लहानसा फोटो दिला आणि म्हणाले, "हा फोटो रोज सकाळी कामाला जाण्यापूर्वी शांतपणे हातात घे आणि फक्त इतकं म्हण, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तुम्हीच माझा आधार." गोविंदरावांनी केशवकाकांचं ऐकलं. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून अगदी श्रद्धेने ते करायला सुरुवात केली. ते रोज शेताच्या बांधावर जाऊन तो फोटो हातात घ्यायचे आणि मनापासून प्रार्थना करायचे. त्यांना आता एक प्रकारची अव्यक्त शक्ती जाणवू लागली. एके दिवशी गोविंदराव सकाळी शेतात कामाला गेले. कर्ज फेडण्याची तारीख जवळ येत होती, पण त्यांच्याकडे एक दमडीही नव्हती. ते खोल विचारात असताना त्यांना शेतात एका ठिकाणी काहीतरी चमकदार वस्तू दिसली. उत्सुकतेने त्यांनी तिथे माती बाजूला केली. त्यांना एक जुना पितळेचा डबा सापडला. डबा उघडून पाहिल्यावर त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्या डब्यात सोने आणि चांदीची काही नाणी होती, जी बहुधा त्यांच्या पूर्वजांनी कधीतरी लपवून ठेवली असावी. ती नाणी विकून गोविंदरावांनी सावकाराचं कर्ज फेडलं. त्यांच्याकडे इतके पैसे उरले की त्यांनी नवीन बियाणं आणि पाण्यासाठी एक नवीन विहीर खोदली. काही दिवसांतच पाऊस पडला आणि विहीर पाण्याने भरून गेली. गोविंदरावांचे शेत पुन्हा हिरवेगार झाले. गोविंदराव आता एक आनंदी आणि समाधानी शेतकरी होते. त्यांनी केशवकाकांचे आभार मानले. केशवकाका म्हणाले, "गोविंदा, हे सर्व तुझ्या श्रद्धेमुळे झालं आहे. तू पूर्णपणे हरला होतास. तू प्रयत्न करणं सोडून दिलं होतं, पण त्या परमेश्वराने, त्या स्वामींनी तुझ्यासाठी एक गुप्त तयार करून ठेवली होती. जेव्हा तू सगळ्या आशा सोडल्यास तेव्हाच त्यांचा चमत्कार झाला." गोविंदरावांनी आनंदाने डोळे मिटले आणि मनात म्हणाले, "जिथं आशा संपते तिथं स्वामींचं चमत्कार सुरू होतं. स्वामी समर्थांचा जय जयकार." तात्पर्य: मोरल: जीवनात कितीही मोठे संकट आले आणि सर्व दरवाजे बंद झाले तरी कधीही निराश होऊ नका. जेव्हा तुमच्या प्रयत्नांची सीमा संपते तेव्हा स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. ते तुम्हाला अकल्पित मार्गाने मदत करतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.